या जगात पहिलं नाटक कधी सादर झालं असेल बरं? कुणाला सुचलं असेल की लिखाण नाट्य स्वरूपात सादर करावं? काय बरं उद्देश असेल यामागचा? जाणून घ्यायचंय मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी प्रियंका वशिलामध्ये आपलं स्वागत. मानवी स्वभावानुसार पहिला कोण, तेही जगात, असा प्रश्न पडण्यास स्वाभाविक आहे. नाटककाराच्या बाबतीत पहिला कोण याचा शोध घेता घेता ग्रीकांनाही ओलांडावं लागतं. ख्रिस्तपूर्व 2600 पासून इजिप्तवासियांच्या नाट्यकलेचे पुरावे सापडू लागतात. जागतिक रंगभूमीची सुरुवात सुमारे 2500 वर्षांपूर्वी ग्रीक नाटकांपासून झाली असं मानलं जातं. मात्र त्याही पूर्वी इजिप्तमध्ये नाटक होत असत आणि इखेरनॉफ्रेत हा पहिला नाटककार होता असं ठामपणे म्हणण्यासाठी काही संदर्भ सापडलेत. अर्धनाट्य घटना 2000 इसवी सन पूर्व प्राचीन इजिप्तच्या पॅशन प्लेजमधून झाली आहे. तर भरत मुनी हे भारतीय नाट्यशास्त्राचे प्रवर्तक आणि रचनाकार मानले जातात. नाट्यशास्त्राच्या निर्मितीचा नेमका काळ माहीत नसला तरी इसवी सन पूर्व 400 ते इसवी सन पूर्व 200च्या दरम्यान याची निर्मिती झाल्याचं समजतंय. नाट्यशास्त्र हा संस्कृत भाषेत लिहिलेला प्राचीन भारतीय ग्रंथ आहे. भारतामध्ये इसवी सन पूर्व 500 शतकामध्ये भरत मुनींनी नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहून नाट्यकलेबद्दल विस्तृत वर्णन केल्याचं आढळतं. भारतात सुद्धा नाटक परंपरा ही खूप जुनी आहे. मराठीमध्ये सुद्धा अनेक लोककलांच्या माध्यमातून नाट्य आविष्कार शेकडो वर्षांपासून सुरू आहेत. मात्र आधुनिक काळामध्ये 1843 साली विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर हे पहिलं नाटक महाराष्ट्रासमोर आणलं आणि तिथून त्यांना मराठी रंगभूमीचे जनक अशी उपाधी मिळाली. तर रंगभूमी हा मूळ ग्रीक शब्द आहे. बरं, तुम्हाला माहिती आहे का की जागतिक रंगभूमी दिन हा दरवर्षी 27 मार्चलाच का साजरा केला जातो? याचं कारण असं आहे की 1961 मध्ये इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने म्हणजे ITIने रंगभूमीचं महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी एक दिवस असावा असा प्रस्ताव मांडला आणि 27 मार्चला जागतिक रंगभूमी दिन म्हणून जाहीर करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय रंगभूमी संस्था ITIची स्थापना 1961 मध्ये जगभरात जागतिक रंगभूमी दिन आणि रंगभूमीचं मूल्य आणि महत्त्व साजरं करण्यासाठी करण्यात आली. ITIची जगभरात 85हून अधिक केंद्र आहेत. 1961 मध्ये आंतरराष्ट्रीय नाट्य संस्थेने जागतिक रंगभूमी दिनाची स्थापना केली. ही संस्था युनेस्कोची भगिनी संस्था आहे जी जगात रंगभूमीला प्रोत्साहन देण्याचं काम करते. आता 27 मार्चला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रंगभूमीवर अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. दरवर्षी या दिवशी एका नामवंत रंगकर्मीकडून एक विशिष्ट संदेश दिला जातो ज्यात रंगभूमीच्या कलेबद्दल आणि त्याच्या भविष्याबद्दल त्यांचे विचार मांडले असतात. 1962 मध्ये पहिला संदेश जीन क्वाटको यांनी दिला होता. तुम्हाला माहिती आहे, हा संदेश 50हून अधिक भाषांमध्ये अनुवादित केला जातो आणि शेकडो वर्तमानपत्रांमध्येही छापला जातो. अनेक संस्थांद्वारे हा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसारित केला गेला. जागतिक रंगभूमी दिन साजरी करण्याची काही उद्दिष्टही आहेत. जगभरातील कला प्रकारांचे महत्त्व अधोरेखित करणं, लोकांना कला प्रकाराच्या मूल्यांची जाणीव करून देणं, नृत्य आणि नाट्य समुदायांना त्यांच्या कार्याचा व्यापक स्तरावर प्रचार करण्यासाठी सक्षम करणं, या मूल्याची जाणीव करून त्यांना पाठिंबा देणं, स्वतःसाठी कला प्रकाराचा आनंद घेणं. खरं तर नाटक आणि रंगभूमीचं महत्त्व आपण नाकारू शकत नाही. रंगभूमी म्हणजे केवळ करमणूक असं बऱ्याच जणांना वाटतं, पण त्याचबरोबर रंगभूमी नाटकाच्या माध्यमातून सामाजिक समस्यांची जाणीवही करून देते. रंगभूमी विचारवंत दिग्गज लेखकांनी मांडलेले मौलिक लाक्षणिक विचार, त्यांची भाषा, दिग्दर्शक आपली कुशाग्र निरीक्षण बुद्धी आणि कसबपणाला लावून कलाकारांमध्ये उतरवतो. पात्रांची देहबोली, त्यांची वेशभूषा, चेहऱ्यावरचे हावभाव, शब्दांचे उच्चार, संवाद फेक, व्यक्तिरेखेनुसार आवश्यक ते शिष्टाचार, भावनांचा योग्य आविष्कार होण्यासाठी आवाजाचे चढ उतार, संभाषण चालू असताना इतरांच्या चेहऱ्यावर उमटणारे तरंग, त्यांच्या अनुकूल प्रतिक्रिया, या सगळ्या गोष्टी नाट्य उभारताना रंगमंचावर आणि पडद्याच्या मागे खूप महत्त्वाच्या असतात. ती अधिक प्रभावी होण्यासाठी आणि वातावरण निर्मितीसाठी नेपथ्य, प्रकाश, संगीत, वेशभूषा, रंगभूषा ही तंत्र वापरली जातात. नाटक हे एक मनन, एक चिंतन आणि प्रसंगी मेडिटेशनही असतं. यात कुठेही अतिशयोक्ती नाही. म्हणून हे आयुष्य जगून पावलेल्या कलाकारांचं, ज्या स्थानावर ते जगले आणि इतरांना जगवलं त्या स्थानाचं म्हणजे रंगमंचाचं, ज्यांच्यासाठी ज्यांच्यामध्ये जगले त्या रसिकजनांचं, ज्याच्या प्रेरणेने ही साधना शक्य झाली त्या रंगदेवतेचं, नटराजाचं कृतज्ञ स्मरण पूजन म्हणजे हा रंगभूमी दिन.
या परंपरेला, कलेला आणि एका अर्थी या व्रताला जपण्याचा हा दिवस समाजातल्या सगळ्या घटकांनी आवर्जून साजरा करावा असा हा जागतिक रंगभूमी दिन. नाटकाची परंपरा ही अविरत जपली आहे म्हणी, कर जोडूनी नमन करतो तुझ माय मराठी रंगभूमी. कधी हसलो, कधी रडलो, कधी नकळत खाली पडलो, पुन्हा उठलो वेगात सुटलो, तू कुशीत घेतले त्या क्षणी. कधी शब्द, कधी निशब्द, मम संचितांचे हे प्रारब्ध, मन माझे असून स्तब्ध तुझ्या रंगात रंगली लेखणी, कर जोडूनी नमन करीतो तुझ माय मराठी रंगभूमी. वशिलाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना जागतिक रंगभूमी दिनाच्या लक्ष शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशिला पेजला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.